हाय, हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळे? सकाळी सकाळी ढोकळा आणि चहा खारीचा नाश्ता करून आम्ही निघालो राजीव गांधी स्नेक पार्क कात्रजला. मिलीला प्राणी बघायला खूप जास्त आवडतात, फिश वगैरे, स्नेक्स. तर तिचे पप्पा म्हणाले की आपण आज जाऊ म्हणून. तर शनिवारी त्यांना सुट्टी असते सॅटर्डेला, तर सॅटर्डेला जायचं आमचं ठरलं. आणि सकाळी सकाळीच निघालो, म्हणजे तिकडे जास्त गर्दी पण नसते. सकाळी 11 वाजता निघालो आम्ही. तिथे पोचल्यावरती सगळ्यात आधी आम्ही पार्किंग शोधली. पार्किंगचे चार्जेस होते 50 रुपये. त्याच्यानंतर मग आम्ही तिकीट काढलं. तिकीटच्या लाईनमध्ये पण जास्त गर्दी नव्हती. तर तिकीट होतं 40 रुपये. माझं आणि यांचंच होतं तिकीट. मिलीचं 3 वर्षाच्या खालच्या मुलांचं तिकीट नसतं तिकडे. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यात आधी आम्ही स्नॅक्स पाहून घेतले. त्याच्यानंतर हे आहे सुसर. सुसरला हिंदीमध्ये घडियाल पण म्हणतात. त्याच्यानंतर हा एक पायथॉन म्हणून स्नेक होता, तो पाहिला आम्ही. आणि तिथे एक छोटीशी लेक पण होती, ती पण पाहिली. त्याच्यानंतर इथे मोर होता, पण तो काही आम्हाला दिसला नाही. मिली इकडे म्हणत होती की किती छोट्या पायऱ्या आहेत ह्या, आपल्याकडे किती मोठ्या मोठ्या असतात. नंतर इथे पण एक पक्षी होता, पण तो पण काही आम्हाला दिसला नाही. मग इथे एक टायगर होता, तो पण मागे जाऊन बसलेला होता. थोडंसं ऊन होतं त्याच्यामुळे तो झोपलेला होता. मग इथे एक गुफा पण होती, गुफेतून मग बाहेर जायचं होतं. तर अशी छोटीशी गुफा होती तिथे. त्याच्यानंतर इकडे ह्या नीलगाई होत्या काही, त्या पण अशा लांबवर बांधलेल्या होत्या त्यांना. तर सावलीमध्ये होत्या त्या. मग इकडे खाली एलिफंट्सला पण सावलीत असं बांधलेलं होतं. दुपारी ऊन होतं थोडंसं, त्याच्यामुळे ते लांबवरच होते. त्याच्यानंतर हा एक फॉक्स होता, तो असा आजूबाजूला फिरत होता आणि खेळत होते ते दोघं मिळून. त्याच्यानंतर खूप मोठं आहे ते झू, त्याच्यामुळे तिथे मिली चालून चालून दमली होती. मग तिच्या पप्पांनी तिला असं खांद्यावरती उचलून घेतलं होतं. आणि तिथे बसची पण सोय आहे, पण बसला खूप गर्दी असते, तिकीट काढावे लागतात वाटतं. ते पण आम्ही नीट नाही चेक केलं. तर बस पण होती, पण तिकडे गर्दी बघूनच आम्ही इकडे रिटर्न आलो. आणि तिथे पाण्याची पण मस्त छान अशी सोय आहे, फिल्टरचं पाणी आहे जागोजागी. आणि त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही. आणि वॉशरूम पण खूप सारे आहेत तिथे, स्वच्छ असतात सगळे वॉशरूम. त्याच्यानंतर मग दुपारी 2-3 वाजता आम्ही बाहेर आलो. तर बाहेर असं चौपाटी टाईप होतं, तिथे थोडंफार काहीतरी आम्ही ज्यूस वगैरे, लस्सी पिली. मग घरी आल्यावरती मग मठाची डाळ आणि वडापाव असं आम्ही जेवण केलं मस्तपैकी. आणि मिलीला आज खूप मजा आली. चला तर मग मिनी ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.